कळसुली पंचायत समिती मतदारसंघातून भालचंद्र दत्तात्रय दळवी हे नारळ या निशाणीवर नारळ ही निशाणे घेऊन अपक्ष निवडणूक लढवत आहेत. काय सांगाल दळवी साहेब, कसा प्रतिसाद मिळतोय आणि कसं वातावरण आहे कळसुली पंचायत समिती मतदारसंघामध्ये तुम्हाला? प्रथम आधी तुमचं पहिलं अभिनंदन. कळसुली पंचायत समितीत जे 5 गाव येतात, कळसुली, शिरवल, कसवंतवाडा आणि हळवल, ह्या 5 गावामध्ये मी पूर्वीचा किंवा सध्याही निष्ठावंत सैनिक असल्यामुळे माझी इकडची मित्रमंडळी, माझ्या इकडचे पाहुणेपैक, तसेच जे माझे इतर संबंध आहेत त्यातील सर्व लोकांकडून, सर्व मतदारांकडून मला अगदी चांगला प्रसिद्ध आहे. मी जरी कणकवलीत राहत असलो तरी मला घरी फोन करून लोक इकडचे सांगतायत की आम्ही नारळ या निशाणीवरचं बटन दाबून तुम्हाला विजयी करणार, मतदार खात्री देत आहेत. इथपर्यंत प्रतिसाद आहे. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपतालुका प्रमुख म्हणून राहिलेले आहात आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून तुमच्याकडे एक तुमची जनमानसात ओळख आहे आणि पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे तुम्ही उभे राहत की? नाही, पक्षाकडून मला उमेदवारी अपेक्षा पण नव्हती आणि मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही. खरं म्हणजे मी गेली 40 वर्ष, 1986ला मी शिवसैनिक झालो. शाखा स्थापन केली जानवलीमध्ये. शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख अशा स्टेजवरचं गेली 36 ते 38 वर्ष मी काम करतोय. आणि मी ठाकरे घराण्याचा एक पाईक आहे. त्यांच्या कुठल्याही आदेशाच्या विरुद्ध आम्ही मारत नाही. परंतु सध्याचं राजकारण बघता कणकवलीत जो घोडेबाजार झाला तो कानावर आल्याच्या नंतर एक अचानक आम्ही फॉर्म भरले गेले. त्याच्यातनं काही पंचायत समिती आमच्याकडनं राहिल्या. उदाहरणार्थ वरवड्यामध्ये मी फॉर्म भरला असता. कारण असं होतं की इथले निवडणूकच बिनविरोध करायची असं सत्ताधाऱ्यांनी घाट घातलेला होता. त्या घाटाला कुठेतरी ब्रेक बसावा म्हणून कलमट पंचायत समितीतून बाळू मेत्री, कळसोली पंचायत समितीतून मी स्वतः भालचंद्र दळवी आणि हरकोट जिल्हा परिषदमधनं आमचा प्रमोद सागावकर या तिघांनी नारळ या निशाणीवर निवडणुकी लढवायच्या ठरवल्या. तुम्हाला पत्रकारांना सांगायचं म्हणजे सध्याची जी बाब अशी आहे की आपल्याला जेव्हा लोकांचा प्रतिकार मिळत नाही किंवा प्रतिसाद मिळत नाही तेव्हा सत्ताधारी पक्षही निवडणुकीला घाबरतो आणि तो उमेदवारच विकत घेण्याचा प्लॅन करतो. अक्षरशः 24 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मागे घेण्याचं पेमेंट होतं 15 लाख रुपये. 25ला रविवार आला, 26 जानेवारी आली, 27 तारीखला तोच रेट 25 ते 30 लाखावर पोहोचला. अगदी उमेदवारांच्या घरी जाऊन पैशांची बंडलही ठेवली गेली. सगळेच त्या आमिषाला बळी पडले नाहीत. याबद्दल जे उमेदवार उभे आहेत, जे लढत देत आहेत, त्या सगळ्या उमेदवारांचं, सर्व पक्ष उमेदवारांचं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे पक्ष लढत देत आहेत, मग माझा तिकडचा राऊत असून दे, पेडणेकर असून दे, अगदी राजा मस्कर असून दे, फोंड्यातनं पिळणकर असून दे, फोंड्यातनं जो सिद्धेश राणे असून दे, प्रमोद सागावकर असून दे, बाळू मेस्त्री असून दे, काय आमची गुडेकर मॅडम असून दे, इकडनं आमचे आंबडोसकर असून दे, तिकडनं बबली राणेची मिसेस असून दे, मी स्वतः इथनं असून दे, अगदी माझा विरोधक उमेदवार मान्या मालणकरचं पण मी अभिनंदन करतो की फॉर्म पाठी घेतला नाही. घोडेबाजार रोखण्याचा जो प्रयत्न होता त्याच्यासाठी मी निवडणुकीत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कळसुली पंचायत समिती मतदारसंघामध्ये मनोहर मालणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवता. याचा फटका याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल असं आपल्याला वाटतं का? खरं म्हणजे मी मगाशीच सांगितलं की मनोहर मालणकर हे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु कळसुली पंचायत समितीच्या परिघात जर 5 गावात बघितले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर पदाधिकारी असणारे किती जण आहेत जे नेत्यांच्या मागणं फिरत असतात, नेत्यांचे कान भरत असतात. मोठमोठी नावं आहेत, नावं कोणती घेणार नाही. मग त्यांनी का नाही भरला, त्यांनी का नाही निवडणूक लढवली? मनोहर मालणकर सारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रणांगणात उतरवून तिथे कुठेतरी घोडेबाजार करण्याची आमच्याच पक्षातल्या लोकांची हेतू दिसत होता. म्हणून मी माझा शेवटपर्यंत आणि मनोहर मालणकर यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला सांगून मला फॉर्म पाठी घेण्याबद्दल साधी विनंतीही केली नाही. म्हणून मी निवडणूक अगदी सिरियसली प्रमाणाने लढण्याचा प्रयत्न करतोय. लोकांचा तसा मला प्रतिसाद आहे, मतदारांचाही मला प्रतिसाद आहे. मोठ्या प्रमाणात मला फोन कॉल्सवर माझ्या मीडियातनं
किंवा सोशल मीडियातनं माझा प्रचार चालू आहे व्यवस्थित. तुमची नाराजी मनोहर मालवणकर या तुमच्या शिवसेनेच्या उमेदवारावर नसून तुमच्या पक्ष नेतृत्वावरती वरिष्ठांवरती आहे असं आहे का? नक्कीच मनोहर मालवणकरांवर माझी नाराजी नाही. अगदी तालुका पण वरिष्ठ नेतृत्व ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आहे. ते नेतृत्व आता मी जास्त काही बोलत नाही, राजकीय जास्त भाषण करत नाही. परंतु कुठेतरी पक्ष पूर्णपणे विस्कळीत झालाय. पक्षाची जी घडी आहे ती पूर्णपणे विस्कळीत आहे. माझ्यासारख्या 40 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर संघटना विश्वासात घेत नसेल, असे अनेक कार्यकर्ते गावोगावी आहेत. मी 86 पासून काम करतोय. तुमच्या कळसुली, शिरवल, तुमची कसवंत, तळवडा, हळवल इथे शाखा काढण्यापासून अगदी शिवडाव पाचचा रस्ता सो करताना सो हाताने बनवणारी माणसं आम्ही आहोत, शिवसैनिक आहोत. आम्हाला बाळासाहेबांनी 80% समाजकारण, 20% राजकारण हे बाळकडू पाजून आम्हाला राजकारणात आणलं. आम्ही विकले जाणारी माणसं नाही, आम्ही घोडेबाजार करणारी माणसं नाही. तरी माझी या मुलाखतीच्या माध्यमातून आता तरी निदान अजून वेळ गेलेली नाहीये. पुढच्या 2027ला सगळ्या ग्रामपंचायत निवडणुका लागणार आहेत. तेव्हा तरी निदान सामान्य कार्यकर्ता कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे, सामान्य कार्यकर्ता कुठेतरी सरपंच झाला पाहिजे, सामान्य कार्यकर्ता कुठेतरी पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, सामान्य कार्यकर्ता कुठेतरी जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे. याची काळजी शिवसेनेच्या नेत्यांनी, माझ्या पक्षाच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे. हा नाराजीचा प्रश्न नाही. शिवसैनिक कधीच नाराज नसतो. बाळासाहेबांनी सांगितलंय, नाराजी हा विषयच आमच्यात नसतो. मतभेद असतात, मनभेद असतात, पण नाराजी नाही. पक्षावर नाराज होणारा कार्यकर्ता नाही मी. मी इथला मतदारसंघात सोडल्यानंतर बाजूच्या मतदार कलमठ संघामध्ये मी गुरेकर मॅडमचा प्रचार करतोय. मी अपक्ष बाळूमैत्रीचा प्रचार करतोय वैयक्तिक. तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिक आहात आणि पालकमंत्र्यांनी असं वक्तव्य केलंय की मशाल जिथे दिसेल त्याला त्या उमेदवाराला आम्ही निधी देणार नाही. त्याकडे कसं पाहता? खरं म्हणजे मी गेली 40 वर्ष कार्यरत असल्यामुळे पालकमंत्र्यांचे पिताश्री सन्माननीय नारायणरावजी राणे, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र, यांच्याबरोबर 89 पासून, मी 86ला माझी कारकीर्द शिवसेनेत चालू झाली. नारायण राणे 89ला यांना इथनं आम्ही अथक मेहनत करून, म्हणजे तेव्हा मोबाईल नव्हते, सायकल नव्हते, कार्यकर्त्यांकडे कुठे जाण्याची सोय नव्हती. अक्षरशः धुरळा खाऊन खाऊन आम्हाला शेवटच्या निवडणुकीच्या दिवसांमध्ये काही लोकांना कावीळ झालेले खूप कार्यकर्ते गावगावचे. अशा परिस्थितीत नारायण राणेंना आम्ही इथनं आमदार बनवलं. नारायण राणे आमदाराचे मंत्री झाले, मंत्र्याचे मुख्यमंत्री झाले. त्यापासून सातत्याने 16 वर्ष आमचा त्यांच्या वडिलांशी संबंध चांगला राहिलेला आहे 2005 पर्यंत. पालकमंत्र्यांचं जे वक्तृत्व आहे की जिथे कुठे मशाल देतील किंवा इतर चिन्हाला तुम्ही मतदान करा तर तुम्हाला निधीच देणार नाही, हे हास्यास्पद आहे. पालकमंत्री माझे पुतण्या समान आहेत. त्यांना मी लहानपणी माझ्या हाताने खेळवलेलं आहे. त्यामुळे अशा वाक्याला मी माफ करतो. परंतु प्रस्थापित आणि विस्थापित हे जे दोन भाग आहेत, पालकमंत्री सध्या प्रस्थापित मध्ये आहेत. त्यांनी विस्थापितांना असे शब्द वापरून, ज्यांना काही राजकारणात कळत नाही अशा लोकांसाठी ठीक आहे. परंतु पालकमंत्री किंवा जे शासनाचे निधी येतात 15-20% डायरेक्ट ग्रामपंचायतीकडे येतात, डायरेक्ट पंचायत समिती, जिल्हा परिषदला, याच्यात पालकमंत्र्यांचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. पालकमंत्र्यांनी त्याच्याशिवाय जिल्हा कलेक्टर ठेवलेले आहेत, सचिव ठेवलेले आहेत, असं काय नाही. तरी मी नाराजी व्यक्त करतो पालकमंत्र्यांच्या या वक्तृत्वावर, की असं वक्तृत्व करू नये. पालक हे आहेत ते, त्यांनी पालक जे आहेत त्या पालकांचे, जे आम्ही सगळे जे आहोत विरोधातले आहोत किंवा सगळी जी जनता आहे ती आम्ही त्यांची बाळ आहोत. मग सगळ्या बाळांना समान न्याय द्यायचा पालकमंत्र्यांनी. ह्या बाळाला खेळणं देणार नाही, त्या बाळाला भेट देणार नाही, असं केलं तर बाळा आम्ही नाराज होऊ, एवढं मात्र पालकमंत्र्यांना मी सांगू इच्छितो. दळवी साहेब, तुम्ही 4 दिवस कौशली मतदारसंघामध्ये अगदी घरोघरी प्रचार करतायत आणि मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. काय समस्या आहेत आणि काय समस्या तुम्हाला मतदार सांगतायत? प्रामुख्याने मतदारांची ज्या समस्या आहेत त्या विकास कामासंदर्भात आहेत. निष्कृष्ट होणारे रस्ते, काही ठिकाणी पाण्याच्या समस्या असतील, काही ठिकाणी विजेचे थोडेसे छोटेसे प्रश्न असतील, अशा समस्या सर्व लोकांनी मला सांगितल्या. परंतु माझंही मतदारांना असं सांगणं होतं की विकास 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 हा होतच राहणार. आता कौशलीचा जो डॅम झालाय त्याचं पाणी जे आहे ते पाटांमार्फत शेतीकडे वळवणं आणि शेतीतनं समृद्धी गाठणं. कारण आता हे 5 वर्षाच्या नंतरचा जो कालावधी आहे, आमच्या मीडियातील, सोशल मीडियातील वाचनाप्रमाणे आणि माहितीप्रमाणे की नोकऱ्यांची परिस्थिती ह्याच्यापेक्षा भयंकर होणार आहे. तरी ह्या भागाला आवश्यकता काय? पाणी जे आहे शेतीसाठी, शेतीतून समृद्धी, शेतीतून दुग्ध व्यवसाय, शेतीतून कुक्कुटपालन, अशा व्यवसायाकडे निघाल्यानंतर येथील स्थानिक जो शेतकरी आहे, स्थानिक जो तरुण आहे त्याला रोजगार मिळेल, त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे कारखाने झाले पाहिजे.
मगाशी एक प्रश्न मला विचारला पालकमंत्र्यांच्या म्हणण्याबाबत. पालकमंत्र्यांनी निधी कोणाला दिला नाही तरी चालेल, परंतु पालकमंत्र्यांनी ते कुठला तरी कारखाना आणावा की जेणेकरून 10,000-20,000 मुलांना नोकऱ्या लागतील. पालकमंत्र्यांनी इथं सहकार माध्यमातून बँक त्यांच्याच ताब्यात आहे. सहकार डिपार्टमेंटમાં आपण मोठे मोठे प्रकल्प आणून सहकार माध्यमातून इथलं काजू बोंड आहे, इथलं करवंद आहे, इथली जांभळं आहे, इथला आंबा आहे, इथली मच्छी आहे, ह्याच्यावर प्रक्रिया करणारे कारखाने उभावे जेणेकरून जैतापूर, एनरॉन किंवा बारसू असले प्रकल्प नको आहेत. इथल्या कोकणातल्या स्थानिक स्थानिक तरुणाला रोजगार पाहिजे, ही प्रकर्षाने मला इथे जे 4 गाव आम्ही फिरलो, 4-5 गाव, त्याच्यात रोजगार आणि स्थानिक पातळीवर रोजगार हवाय. आणि त्याच्यासाठी लोक माझ्याशी कनेक्ट होत आहेत, माझ्याशी बोलतायत आणि त्याच्यावर मी लोकांना सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करतोय. दळवी साहेब, तुम्ही गेली 35 वर्षाहून अधिक काळ या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आहात. मतदारांना काय संदेश द्याल आणि कसा संदेश द्याल? मी अगदी सिंधुदुर्गातल्या सगळ्या मतदारांना, बांद्यापासून अगदी खारेपाटणच्या टोकापर्यंत सगळ्या 8च्या 8 पंचायत समिती, 50 ज्या सीट होत्या जिल्हा परिषदच्या, त्याच्यातल्या 6 बिनविरोध झाल्या. 44 मोहरे अजून शिल्लक आहेत आणि या 44 मोहऱ्यांची जी शेंडी आहे ती मतदारांच्या हातात आहे. जर उद्या संपूर्ण पंचायत समिती, जिल्हा परिषद बिनविरोध जायला लागले तर ग्रामपंचायतीतून पण बिनविरोध होणार नाही. एकाधिकारशाही ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होईल, ती रोखायची असेल प्रत्येक मतदाराला, तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, मग कुठे मशाल असेल, कुठे तुतारी असेल, कुठे नारळ असेल, कुठलंही चिन्ह असू दे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान झालं पाहिजे. आणि सगळेच्या सगळे राहिलेले 44 मोहरे आणि पंचायत समितीचे सगळे तालुक्यातील राहिलेले मोहरे हे प्रचंड बहुमताने निवडून आले पाहिजे, याची दक्षता जनतेने घ्यायची आहे. जनतेने दुसऱ्यांना सांगायचं आहे, स्वतः गप्प राहून चालत नाही. कोकणातली जनता इथेच चुकली म्हणून कोकणातल्या जनतेला विकली केलेली जनता असं संबोधलं जातोय. गेली काही निवडणुकी ज्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये तो जर डाग आपल्यावरचा पुसायचा असेल, ही जनता विकली जात नाही. जनता विकासाकडे बघते, जनता शांततेकडे बघते, जनता चांगल्या प्रश्नांकडे बघते. हा संदेश जनतेनेच दिला पाहिजे, ही जनतेला नम्र विनंती.